आता एक मोठी आंतरराष्ट्रीय बातमी। रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झालेली आहे। रशिया युक्रेन युद्धासंदर्भात अलास्का शहरात दोघांमध्ये चर्चा झाली। मात्र 3 तास चाललेल्या या बैठकीत युद्धबंदीबाबत कुठलाही निर्णय होऊ शकलेला नाहीये। बैठकीनंतर दोन्ही राष्ट्रपतींनी पत्रकार परिषद घेतली। रशिया युद्ध संपवण्यासाठी प्रयत्नशील आहे, मात्र रशियाची सुरक्षा आमच्यासाठी सर्वतोपरी आहे असं यावेळी पुतिन म्हटलेत। दरम्यान मॉस्कोमध्ये होणाऱ्या पुढच्या बैठकीसाठी पुतिन यांनी ट्रम्प यांना निमंत्रण दिलंय। तर पुतिन यांच्यासोबत झालेली बैठक सार्थकी ठरलेली असून आम्ही अनेक प्रश्न सोडवण्याच्या मार्गावर आहोत असं ट्रम्प म्हटलेत। रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी ट्रम्प यांची जवळपास 7 वर्षांनी भेट घेतली आहे। अमेरिकेतल्या अलास्कामध्ये पोहोचल्यावर पुतिन यांची B-2 बॉम्बरनं स्वागत करण्यात आलं। B-2 बॉम्बरकडे अमेरिकेची महाताकद म्हणून पाहिलं जातं। आकाशात या विमानांच्या गडगडाटानं पुतिन यांचं स्वागत करून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न अमेरिकेनं केला। याच विमानाचा वापर 2 महिन्यांपूर्वी करून इराणचे अणुप्रकल्प अमेरिकेनं उद्ध्वस्त केले होते।